बोला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये नगररचना विभागाच्या सावळा गोंधळावरती आज आम्ही या महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त मोहम्मदला या मॅडमना सविस्तर निवेदन दिलेलं आहे, महापौरांना दिलेलं आहे, नेत्यांना दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या वेळेला 2001ला हा कायदा झाला त्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र आणि नकाशे देण्याच्या संदर्भामध्ये पाणी नकाशावरनं जे लेआउट खाजगी अभियंत्यांची नेमणुका करून जे केले आणि त्या पद्धतीनं वितरण चालू झालं, तर त्याच्यावरती राज्य सरकारने एक निर्णय घेतला की पूर्णपणे प्रक्रिया चुकीची आहे आणि त्याच्यासाठी सरकारी मोजणी ही झाली पाहिजे आणि सरकारी मोजणीसाठी सरकारनं फक्त 500 रुपये फी ठेवली होती. मात्र या सांगली मिरज महानगरपालिकेच्या अद्यापर्यंतच्या सहाय्यक नगर संचालकांनी याच्याकडं कानाडोळा करून हे शासन आदेश दाबून ठेवले. ते कशासाठी दाबून ठेवले तर अनेक ओपन स्पेस यांना गायब करायला मिळाले. त्याचं कारण असं, ज्याच्या समजा एखाद्या गटामध्ये 10 गुंठे शिल्लक आहे, तर ते ज्या अभियंत्यांनी बनवलं आहे त्या अभियंत्याकडे जायचं, त्याच्या पुढचे नंबर टाकून ते 10 गुंठे गिरवायचा उद्योग या सहाय्यक नगर संचालकांनी केलेला आहे. मात्र या सहाय्यक नगर संचालकांना आणि या आयुक्तांना मी सांगू इच्छितो की या जिल्ह्यामध्ये श्याम वर्धने साहेब कलेक्टर असताना त्यांच्याकडे काही काळ चार्ज होता या महापालिकेचा. त्या कालावधीमध्ये आम्ही गुंठेवारी चळवळीनं या सांगली मिरज कुपवाड शहरातल्या गुंठेवारी गटांचे आणि त्याच्यातल्या टिपण्यासहित सर्व फायले त्या आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागून घेतलेले आहे. त्यावेळेस 11,500 रुपये गुंठेवारी चळवळीनं भरलेले आहेत. तर 2005चं रेकॉर्डप्रमाणे आज जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या पद्धतीनं अनेक बदल करून स्वतःची घरं या नगरसंचालकांनी भरलेलं आहे. महानवर नावाचा या ठिकाणी नगरसंचालक आलेला आहे. गेले 6 महिने झालं काम करतोय. त्यांना कळलं पाहिजे की नाही मागचे शासनाचे आदेश काय आहेत, आपण काय काम केलं पाहिजे का. मागच्यानं जसं केलं तसंच आपल्याला पुढं काम करायचं आहे. मी आता या नगररचना अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, इथून पुढं तुमची मनमानी चालणार नाही. तुम्हाला या ठिकाणी कायद्याच्या चाकोरीत आणि शासनानं दिलेल्या निर्देशाप्रमाणेच तुम्हाला काम करावं लागेल. अन्यथा तुम्हाला लोकशाही मार्गानं सुतासारखं सरळ करण्याची भूमिका या गुंठेवारी चळवळ आणि जैन सेनेनं घेतलेलं आहे. या नागरिकांचं हित या त्याच्यामध्ये आहे, तेच काम तुम्ही लोकांनी केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सांगली मिरज कुपवाड शहरातील गुंठेवारी धारकांना मी सांगू इच्छितो की यापुढं कुणीही गुंठेवारी प्रमाणपत्र आणि नकाशा या महानगरपालिकेचा घेऊ नये असं मी जाहीर आवाहन याच्यासाठी करतो आहे की परवा बावनकुळे साहेबांचा दौरा सांगलीमध्ये होता. महसूल मंत्र्यांनी सांगितलं की 200 रुपयेमध्ये तुमच्या जागेची मोजणी होणार आहे, सरकारी मोजणी होणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही सरकारी मोजणी करून घ्या आणि भूमी अभिलेखचा तुम्ही त्या पद्धतीने नकाशा बनवून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला बांधकाम परवानगी हे ऑनलाईन मिळतील. म्हणजे नागरिकांचे हे 9,000 रुपये प्रति गुंठ्याला या महापालिकेला भरायचं आणि बेकायदेशीर प्रमाणपत्र घेण्यापेक्षा ही प्रक्रिया नागरिकांनी या महापालिका क्षेत्रात गुंठेवारी भागात राबवावी असं मी आवाहन जनतेला करतो. 2 पैसे लोकांचे वाचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.